दशक्रिया विधी करताना धक्कादायक प्रकार. पोलीस धावत आले आणि नदीकिनारी जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला. अखेर असा कोणता प्रकार घडला होता ज्यामुळे काही तास संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झाले होते. परळी तालुक्यातील हिवरागो येथील रहिवासी सुरेश रासवे वय वर्ष 50 हे आपल्या नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी परभणी जिल्ह्यातील रामपुरी इथं गेले होते. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. गोदावरी नदीत उतरलेले सुरेश रासवे अचानक दिसेनासे झाले होते. उपस्थितांनी शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र त्यांचा काहीच मागमूस लागत नव्हता. नेमकं काय घडले, ते कुठे गेले या प्रश्नांनी घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, नगरपरिषद कर्मचारी, तलाठी, NDRF पथक आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली. सुमारे 30 ते 40 फूट खोल पाण्यात शोध कार्य सुरू होते. 1 तास गेला, 2 तास गेले, पण सुरेश रासवे यांचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे नातेवाईकांची चिंता आणखी वाढत होती आणि सर्वांच्या नजरा शोध पथकाकडे लागल्या होत्या. अखेर जवळपास 3 ते 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी सुमारे 3 ते 3:15 वाजण्याच्या दरम्यान सुरेश रासवे यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. ही माहिती समोर येताच उपस्थितांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे हिवरागो गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पुढील तपास सुरू आहे.